बघा, समद्विभुज त्रिकोणाच्या समान आणि असमान बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे. जर त्याची परिमिती 110 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ किती असा प्रश्न सोडायचा कसा सर? लेकरांनो, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही. हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये उल्लेख समद्विभुज त्रिकोणाचा. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या दोन बाजू सारख्या असतात. समद्विभुज त्रिकोणाच्या समान आणि असमान बाजूंचं गुणोत्तर दर्शवलं 3:5. परिमिती सुद्धा दर्शवली त्या त्रिकोणाची 110 सेंटीमीटर. क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारला. लेकरांनो लक्ष द्या, दोन बाजू समान. लक्ष द्या, दोन बाजू समान. उदाहरणार्थ काहीसा अशा पद्धतीचा हा त्रिकोण असेल. लक्ष द्या, ज्याच्या दोन बाजू काय आहेत? समान आहेत. ही आणि ही बाजू समान. लक्ष द्या, आणि पायथ्याशी असलेली ही बाजू असमान. समान असमान या बाजूंचं गुणोत्तर प्रश्नामध्ये दर्शवलं कसं? तर 3:5. याचा अर्थ असा, समान असलेल्या ह्या दोन बाजू यांचं गुणोत्तर 3, असमान असलेली बाजू पायथ्याशी हिचं गुणोत्तर 5. परिमिती दर्शवली. परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज असते. हे जे बी काही वर्णन दर्शवलं, समान असमान बाजूंचं गुणोत्तर 3:5, त्या त्रिकोणाची परिमिती 110 सेंटीमीटर. या दर्शवलेल्या वर्णनावरून प्रत्येक बाजूची लांबी किती याचा आम्ही शोध चलपद x वापरून घेऊ शकतो. ते कसं काय? तर बघा, 3x ही एक बाजू, त्याच्यानंतर ही सुद्धा 3x दुसरी बाजू, समान असलेल्या ह्या दोन बाजू यांची समीकरण स्वरूप माप 3x 3x. असमान असलेली बाजू तिचं गुणोत्तर 5, म्हणजे याच्यासोबत सुद्धा चलपद x घ्या, आणि ही परिमिती दर्शवली 110 सेंटीमीटर मध्ये. लेकरांनो, परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज असते. लक्ष द्या, 5 आणि 3 8 आणि 3 11x समोर 110 सेंटीमीटर आहेत. x ला एकटं करा, 110 सेंटीमीटर. कडे जाताना 11 भागीला का मांडायचे? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा, भागीला असेल गुणीला मांडा, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक मांडा. प्रत्येक गणिताला असलेले काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. हा भाग कसा जातो? तर 10 न जातो. x म्हणजे 10 सेंटीमीटर आलं. आता बाजू कोणती हो? एक आम्ही गृहीत धरलेली. ही आकृती काही व्यवस्थित जरी नाही आली तरी हीच ती आकृती आहे असं समजा. ही सारखी असलेली बाजू 3x, ही सारखी असलेली 3x, आणि असमान असलेली बाजू ही 5x आहे. x ची किंमत 10 आहे, म्हणून 3 गुणीला 10 ही बाजू होणार 30 सर, ही बाजू होणार 30 सर, आणि 5 गुणीला x आहेत, x ची किंमत 10 आहे. पायथ्याशी असलेली बाजू 50 होणार. मग त्या बाजूंची माप काय? 30 सेंटीमीटर एक बाजू, 30 सेंटीमीटर बाजू 2, आणि 50 सेंटीमीटर हे तिसरी बाजू. आता हा प्रश्न हेरॉनच्या सूत्रानुसार सोडायचा. हेरॉन काय म्हणतो बघा. हेरॉन म्हणतो की अर्ध परिमिती याच्यासोबत गुणीला कंसामध्ये अर्ध परिमिती वजा पहिली बाजू, दुसरा कंस गुणीला अर्ध परिमिती वजा दुसरी बाजू, तिसरा कंस गुणीला अर्ध परिमिती वजा तिसरी बाजू. अर्ध परिमिती म्हणजे काय? लक्षात घ्या गोष्टी. अर्ध परिमिती म्हणजे परिमितीच्या अर्धी. एकूण परिमिती काय आहे हो? 110 सेंटीमीटर आहे सर. याची अर्धी किती? तर 55 सेंटीमीटर. हे सूत्र आहे हेरॉनचं. लक्षात घ्या, या सूत्राचा अवलंब करून. हे यस म्हणजे काय? तर सेमी डायमीटर, अर्ध परिमिती. पुढे चला. आता वर्गमुळामध्ये याच्या ठिकाणी अर्ध परिमिती किती आली? 55 आली. कशी आली? 110 ही संपूर्ण परिमिती आहे. अर्ध परिमिती किती? म्हणून भागीला 2, उत्तर 55. याच्या ठिकाणी मांडा. पहिल्या कंसामध्ये 55 वजा पहिली बाजू काय आहे? 30 आहे सर. दुसरा कंस यस म्हणजेच अर्ध परिमिती परत मांडा, वजा दुसरी बाजू काय आहे?
30 आहे सर. तिसरा कंस गुणिला अर्धपरिमिती 55 आहे सर. आणि तिसरी बाजू आहे 50. लेकरांनो गोष्टी लक्षात ठेवा. आता वर्गमुळामध्ये 55 असेच, ही वजाबाकी 25, ही वजाबाकी 25, इथं वजाबाकी 5, हे परस्परांना गुणिला असलेले कंस आहेत. लेकरांनो लक्ष द्या, हे 55 आम्ही डिवाइड स्वरूपात 11 गुणिला 5 असे मांडू शकतो. या 25ला हे 25 55 सोबत गुणिला आहे, या 25ला 5चा वर्ग असं मांडू शकतो आम्ही. 5चा वर्ग 25, अर्थ तोच आहे. हे 25 सुद्धा 5चा वर्ग याप्रमाणे, आणि हे 5 असेच. लक्ष द्या, आता या 5चा घात काही नाही तरी सुद्धा 1 हा घात असतोच. हे 5 नुसतेच नाही, याचा सुद्धा घात 1 हा असतोच. कुठली संख्या तिच्या छेदस्थानी 1 असतेच, किंवा तिचा घात तरी 1 असतोच. या गोष्टी प्राकर्षानं लक्षात ठेवा. एक सूत्र, विस्तार सूत्रे या प्रकरणात इयत्ता 8वी मध्ये आम्ही शिकलं. जसं की एचा घात यम सोबत गुणिला एचा घात यन असेल, म्हणजे जर मूळ सारखा असेल तर या घाताघातामध्ये बेरीज होताना आम्ही अभ्यासली. एचा घातांक यम गुणिला एचा घातांक यन, तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा विस्तार एचा घातांक यम अधिक यन असा होताना आम्ही अनुभवला, अभ्यासला इयत्ता 8वी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत. मग आता वर्गमुळामध्ये काय उरलं? 11 गुणिला 5चा घात, इथं 1 आहे, 2 आहे, 2 आहे, इथं 1 आहे. या घाताघाताची बेरीज या सूत्रानुरूप गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे 1 अधिक 2 अधिक 2 अधिक परत 1. मग आता वर्गमुळामध्ये हे 11 गुणिला, आता 5चा घात किती, तर या घाताघाताची बेरीज. लक्ष द्या, 1 आणि 2 3 आणि 2 5 आणि 1 6, ही बेरीज किती हो सर? 6. आता लेकरांनो, या 5चा घात 6ला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं. हे जे वर्गमूळ आहे लेकरांनो, या वर्गमुळाचा व्हॅल्यू 1/2 असतो, हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहित आहे. 5चा घात 6 याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं. मग काढायचं कसं, तर 5चा घात 6 त्याच्यासोबत या वर्गमुळाचं हे जे मूल्य आहे गुणिला स्वरूपात घ्या. हा भाग जातो 3 न, म्हणजे 5चा घात 3 अशी गोळा बेरीज, असं संक्षिप्त रूप 5 आपलं 5चा घात 6चं होईल. मग हे झालेलं संक्षिप्त स्वरूप 5चा घात 3, आता वर्गमुळामध्ये फक्त 11 राहतील. लक्ष द्या, तुमच्या लक्षात नसेल आलं पुन्हा एकदा सांगतो. 5चा घात 6 याला वर्गमुळाच्या बाहेर काढायचं. ते कसं काढायचं? या वर्गमुळाचं मूल्य 1/2, या 5चा घात 6 सोबत गुणिला घ्या. 6 आणि 2 याच्यामध्ये झालेली आंतरक्रिया, अर्थात दिलेला भाग कसा, तर 2 3 6. आता 5च्या डोक्यावर किती राहिले? 3. 5चा घात 6 बाहेर निघून संक्षिप्त स्वरूपात काय झाले, तर 5चा घात 3 झाले. आता वर्गमुळामध्ये फक्त 11 राहिले, आणि 5चा घन, 5चा घात 3 म्हणजे 5चा घन 125 वर्गमुळात 11, हे या त्रिकोणाचं, विचारल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ 125 वर्गमुळात 11 काय, तर सेमी स्क्वेअर. लक्षात घ्या, सेमी स्क्वेअर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. ओके. समद्विभुज त्रिकोण किंवा त्रिकोणावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.